जेव्हा आपण लिहित असतो, लिहिता लिहिता कविता लिहिताना काहीतरी संदर्भ असतो, काही अनुभव असतात आणि त्या अनुभवाचा साठा कुठंतरी आपण शब्दात मांडत असतो. तर कवितेवरच लिहिलेलं आहे, वेगळ्या शब्दात लिहिलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे साथ देशील का. कवितेचं शीर्षक आहे साथ देशील का. माझ्या शब्दांना तुझ्या संगीताची साथ देशील का. माझ्या शब्दांना तुझ्या संगीताची साथ देशील का. माझ्या कवितेची नवी ओळ होशील का. माझ्या शब्दांना तुझ्या संगीताची साथ देशील का. माझ्या कवितेची नवी ओळ होशील का. एक नाही हजार कविता लिहितो मी. एक नाही हजार कविता लिहितो मी. पुन्हा एकदा माझ्या कवितेचा नवा विषय होशील का. पुन्हा एकदा माझ्या कवितेचा नवा विषय होशील का. तू फक्त साथ दे. तू फक्त साथ दे, मी नेहमी लिहित राहीन. तू फक्त साथ दे, मी नेहमी लिहित राहीन. लिहिता लिहिता तुझेच पुस्तक होऊन जाईल. तू फक्त साथ दे, मी नेहमी लिहित राहीन. लिहिता लिहिता तुझेच पुस्तक होऊन जाईल. त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहितो मी. त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहितो मी. पुन्हा एकदा त्या पुस्तकाचं शीर्षक होशील का. पुन्हा एकदा त्या पुस्तकाचं शीर्षक होशील का. शब्द माझे मार्गी लागतील, प्रवास माझा सुखकर होईल. शब्द माझे मार्गी लागतील, प्रवास माझा सुखकर होईल. त्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तू माझी सोबती होशील का. त्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तू माझी सोबती होशील का. एक एक पाऊल टाकतो मी, नवा नवा रस्ता शोधतो मी. एक एक पाऊल टाकतो मी, नवा नवा रस्ता शोधतो मी. वाटेत चुकलोच तर, कधी वाटेत चुकलोच तर, त्या रस्त्यावरची नवी वाट मला दावशील का. त्या रस्त्यावरची नवी वाट मला दावशील का. आणि शेवटी लिहिले की आयुष्य जगतोय मी तुझ्याच सहवासात. आयुष्य जगतोय मी तुझ्याच सहवासात. तुझेच गाणे तुझेच गीत, तुझेच गाणे तुझेच गीत, तुझेच शब्द तुझीच प्रीत, तुझेच शब्द तुझीच प्रीत. धन्यवाद.